ए आवाज जा फोन तुझ्या संगडे बोलणार म्हणते. हॅलो. हा कोण बोलतंय? मी बोलते. ओळख बघू. हो नाव सांगा तर सांगा आता ठेवा फोन. अरे अरे थांब थांब. मी बोलते. फ्रेंड. तुम्ही? हॅलो. फोन ठेवला का काय परत? नाही नाही हाय बोला की. हा उद्यासाठी ऑल द बेस्ट. थँक्यू थँक्यू. काय करतोयस? काय नाही प्रॅक्टिस करायला उद्या ते फिजिकल आहे ना. हा हा हा. हॅलो 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 ठेवला का फोन? नाही नाही बोल. काय काम होतं का? तसं महत्वाचं काही काम नव्हतं पण भेटायचं होतं. भेटायचं होतं. भेटाय की संध्याकाळी येणार आहे म्हटलं. आता प्रॅक्टिस झाली की येतोय तिकडे. अरे हा मूर्ख आहे का? मला काहीच कसं समजत नाही. हॅलो 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 हॅलो. हा थोडं बाहेर जायचं होतं. चालेल ना? बाहेर आता? पण तुझं प्रॅक्टिस? प्रॅक्टिस काय काय नाही येतो म्हटलं. असं काय नाही. हा चालेल मग ये आता. आता? हा उद्या तू जाणार आहेस ना? होय होय उद्या जाणार आहे की. बर बर चालतंय येतो. पण कुठे यायचं? आपल्या नेहमीच्या ठिकाणी. मी वाट बघे ना. हा हा बाय. बाय बाय. माझा फौजी. फिरायबल वाल्या चाकी मग प्रिय सूरज नको. प्रिय फौजी. हा नको. प्रिय सूरज. हा प्रिय सूरजच. लिहू यार कसं लिहितात लेटर? हा नाच नाच ती राखेला आणि बोबली तिथं.
अरे होय देवा ज्योतिबा औंदाच्या वर्षी मनातलं काम पूर्ण होऊन देत. ओ भाऊजी कुठे हरवलात? आज एवढं गप्प गप्प का? एक गोष्ट बोलू, रागवणार तर नाही ना? नाही बोल ना, काय झालंय? काही प्रॉब्लेम आहे का? खरंच बोल. कसं आहे माहिती आहे का, तू ही जी कपडे घातलेस ना मला नाही आवडले. अरे ह्यात काय वाईट आहे? आमच्या खेडेगावमध्ये नऊवारी साडी नेसून आणि मुली पंजाबी ड्रेस घालून खूप छान दिसतात, तवाच आमच्या मनात भिडतात. आणि कसं आहे, मुलींनी तसं जर आलं पाहिजे, हे असं चांगलं नाही दिसत. ओके ओके सॉरी, मी नाही घालणार इथून पुढे असे कपडे. मी यापुढे तुला पंजाबी ड्रेस मध्येच दिसेल. थँक्यू का? सॉरी. राग आला तुझं माफ. नाही नाही इट्स. आणि हे बघ आपलं पैशूने कसं दिसतंय. छान वाटतं. तुमच्या सिटीमध्ये असं बघायला भेटत नसेल तुम्हाला. अजिबात. इथलं वातावरण पण बघा ना किती शांत आहे, ना गाडीचं दगदग प्रदूषण काही नाही. हो गावाकडे खूप मजा. आज ह्या लुक मध्ये खूप हँडसम दिसतोय. काय नाही म्हटलं, असंच कुठलं हँडसम का? नाही मला तर तुला ह्या लुक मध्ये बघून असं वाटतं की खूप भावनिक झालंय. विषय संपला हा. काय नाही, असं गावाकडलं जे सेम असतं तसं, फक्त उद्या रनिंग आहे म्हणून दाढी तेवढी केलेली आहे. ऑल द बेस्ट. ओके ओके थँक्यू थँक्यू. माझ्यासाठी ठीक आहे. एक मिनिट, आता नको ओपन करूया. उद्या तुझं जेव्हा रनिंग होईल ना ते झाल्यावर ओपन कर. काहीतरी सरप्राईज आहे ते उद्या समजा. उद्या? हा उद्या रनिंग झाल्यावरच ओपन कर. चालतंय. ओपन नाही ना करणार? नाही नाही नाही. नक्की? Promise? आणि उद्यासाठी
उद्या माझं रनिंग आहे पण हो उद्या तुझं रनिंग झालं ना गावाच्या बाहेर मी वाट बघेन त्या सरप्राईजचं उत्तर ऐकायचं मला. ठीक आहे चालतंय. बाय. हां बाय. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. बाकीचे मुलं कुठे आहेत? आहेत ग्राउंडवर प्रॅक्टिस करणार. त्या सुरतचा फिजिकल होतो ना? होय त्यालाच फोन लावणार आहे. हॅलो चल. हॅलो. हा सर बोला की. कुठं आहेस रे? आत्ताच ग्राउंडवरनं बाहेर पडतो. काय काय झालं आजचे? तर ते जरा रनिंग मध्ये फेल झालं. तुझे नेहमीच झालंय. अरे तू तर सांगत होतास की तुझं प्रॅक्टिस खूप चांगलं चाललंय म्हणून. मग काय झालं? तेच कमी पडलं. प्रॅक्टिस कमी पडलं? अरे प्रॅक्टिस कमी पडलंय किंवा मुलींच्या मागे फिरणं कमी पडलंय असं समजू नकोस. मला काही समजत नाही. गावात असून देखील तिथं काय काय घडतंय हे मला इथं कळतंय. सॉरी सर चुकलं माझं. परत अशी चूक होणार नाही. हे बघ सूरज प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा असते. आर्मी भरती व्हायचं असेल त्याला देखील मर्यादा आहे. एकदा वय संपलं की पुन्हा भरती होता येत नाही. तुला जर देशाची सेवा करायची असेल तर तुला मुलींचा नाद सोडावा लागेल. आणि जर मुलींचा नाद करायचा असेल तर तुला आर्मीचं स्वप्न सोडावं लागेल. उद्या येताना मागील सर्व विषय संपून यायचं आणि मगच प्रॅक्टिसला लागायचं. समजलं काय? हो सर. चल ठेव फोन. ए थांबला काय रे? प्रॅक्टिस करा. ये बाई तुला आजच काय भेटत आहे? येते की उद्या तो? मला आत्ताच भेटायचं त्याला. खूप इम्पॉर्टंट काम आहे माझं त्याच्याकडे. भेट की उद्या. नाही मला आत्ताच भेटायचंय. कधी येईल तो? तुला काय माहितीये का? मला काय सांगायचं, भरतीला गेला तो, आता कसा येईल? नाही येईल तो आता. त्याचा आता ग्राउंडवर पळत असेल तो. येईल अजून 5 मिनिट. येतोय तर बस. ए बाई तुला आणि मला असं बघितलं तर कोणतरी गावात काहीतरी वेगळं उठवल. उठवल काही हा? गप्प बस. तू बस वाट बघत मी जातो. थांब ना येईल अजून 5 मिनिटं. आला वाटतं. हा आला. फायनली आला तो. रनिंग मारलं वाटतं भावान. कसं वाटलं माझं सरप्राईज? काय झालं? तू चिठ्ठी नाही वाचली? तुला आवडलं नाही का? का उत्तर द्यायचं नाहीये? ओ फौजी काय झालंय? आवडलं नसेल तर सांग ना. असं काय इग्नोर करतोय? काही चुकलंय माझं? वा तुम्हा मुलींना ना तुमचंच पडलेलं असतंय हो. आमच्या मुलांचं काय होतंय ह्याचं तुम्हाला काही घेणं देणं नाही आहे. तुला ना तुझ्या चिठ्ठीचं पडलंय आणि काय म्हटली उत्तर आवडलं नाही काय? 1 मिनिट तुझं लेटर कुठं आहे? कुठं ठेवले? कुठं मी ही चिठ्ठी ना नाही वाचली. आणि दुसरी गोष्ट तू विचारलीस का तुझ्या रनिंगचं काय झालं? रनिंग मध्ये बसलास का? फिजिकलचं काय झालं? तू झालाच असशील ना सिलेक्ट. एका क्षणिक आनंदासाठी ना जे मी स्वप्न बघितलं होतं ना त्या स्वप्नाची राख रांगोळी झाली.
जी वर्दी घालून मी मिरवणार होतो ना, ही वर्दी इथं वर्दी ठेवली होती मी वर्दी, ही वर्दी माझ्याच आज राहून गेली. ते फक्त तुझ्यामुळं आणि तू माझ्यासाठी पनवतेस. आणि तूच बोलला होता ना की भावा बघ ती लकी आहे, प्रेमात पड तिच्या. सुरजाला काय झालं, सोड की विषय. तू मध्ये पड नकोस, तुला काही माहित नाही. हा सुरजा जो वर्दीसाठी वेडा होता, तो एका मुलगीसाठी वेडा होऊन आपलं स्वप्न. अरे काय बोलतोस काय तू? नाही बसलं रे माझं रनिंग. अरे काय पण बोलू नको, एवढं मेहनत घेतलीस तू. अरे सूरज, अरे ऐकून तरी घे माझं. ही चिठ्ठी ना, ठीक आहे, सगळी कारणीभूत तू आहेस. तू माझ्यासाठी पनवतेस. आजपासून तुझा रस्ता वेगळा, माझा रस्ता वेगळा.